आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर येतेय। मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नसल्याने संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी पोलिसांना न जुमानता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार तोडलेलं आहे आणि आतमध्ये प्रवेश केलाय। मोठ्या संख्येने संतप्त शेतकरी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे जायला पोलिसांनी बच्चू कडू यांना विरोध केला, मात्र पोलिसांचा विरोध झुगारून बच्चू कडू यांनी शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शेतकरी बच्चू कडू यांच्यासह पोहोचलेले आहेत। इतर मोठा संताप देखील आता व्यक्त केला जातो। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। या मोर्चानंतर सभा पार पडली। सभेनंतर निवेदन देण्यासाठी ते जात होते। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। वाल्मिक, बच्चू कडू यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश दिला जात नव्हता, त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अखेर प्रवेश केलेला आहे। नेमकं काय घडलंय? मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हाधिकारी कार्यालयाचा लॉंग मोर्चा काढण्यात आला होता। मग या मोर्चाचं सभाचं रूपांतर झालं आणि सभानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांची व तसं बच्चू कडू इतर नेत्यांची त्याप्रमाणे मागणी होती की जिल्हाधिकारी थेट रस्त्यावर येऊन आमचं निवेदन स्वीकारावं। मात्र त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जे आहे व त्यांचे कोणी कर्मचारी या ठिकाणी आले नाही। त्यानंतर संतप्त जे शेतकरी होते व त्यानंतर त्या ठिकाणी बच्चू कडू असन व इतर पक्षाचे नेते होते, माजी खासदार होते उमेश पाटील यांनी पोलिसांशी संवाद साधला। मात्र पोलिसांनी थेट सांगितलं की आतमध्ये जाणे प्रवेश बंदी आहे, त्यामुळे त्यांना थांबवण्यात आलं। मात्र बच्चू कडू व इतर कार्यकर्त्यांसाठी थेट गेटाचं जे लॉक होतं ते तोडून सरळ आतमध्ये घुसलं आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जबाब विचारायला सुरुवात केली की आम्ही जे मागण्या करतोय त्या मागण्या आमच्या मान्य करण्यासाठी थेट आम्ही विनंती करतोय। मात्र या ठिकाणी कोणी नाही आलं, तर सगळे शेतकरी सहित अन्य नेते हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांनी घोषणाबाजी करण्यात पाहायला मिळत आहे। आताची परिस्थिती बघायला गेलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अद्यापही घोषणाबाजी सुरू आहे व आतमध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक नेते जे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद करतात आहे आणि त्याच ठिकाणी बोलतात। मात्र एकंदरीत बघायला गेलं तर आज शेतकऱ्यांचा हा जो मोर्चा हा आक्रोश मोर्चा म्हणून झालेला आणि थेट हा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन धडकला पाहायला मिळत आहे। या सुरुवातीमध्ये काही बघायला गेलं तर काही शेतकऱ्यांना विरोध करत असलेले पोलिसांवर देखील आक्रोश झाला, मात्र पोलिसांनी देखील शेतकऱ्यांना धक्काबुक्की करल्याचं काही दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद वाल्मिक या सविस्तर माहितीसाठी।